मुलगा कसा घडवायचा, मुलाला कसे संस्कार द्यायचे, मुलाचं भविष्य काय आहे, हे प्रत्येक आईच्या हातात आहे. म्हणून इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या मायानो तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून मार्गदर्शन करेल. आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या. बरं, पोरगं दारू पेतं का नाही हे बापाच्या अगोदर आईला कळतं, कारण रात्री उशिरा आल्यानंतर वास आईला येतो, बापाला येतच नाही. पण आई ते गुन्हे झाकत 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 जेव्हा तो लय मोठा दारुड्या होतो आणि दोघा नवरा बायकोला घराच्या बाहेर काढून देतो, त्यावेळेस तिला कळतं, त्याच वेळेस दापला असतं तर बरं झालं असतं. मायानो, जीवनातली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपल्या लेकरांचे संस्कार आहे. लिहून ठेवा माझं काळजावर हे वाक्य. जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल तर आपल्या मुलांचे संस्कार आहे. मी आळंदीला गेल्यानंतर माझ्या आईने अजूनपर्यंत मला कधी विचारलं नाही, बाळा तू काय शिकलास, गायन करतोस का पखवाज शिकतोस का किती पैसे कीर्तनाचे घेतोस, कुठं कुठं कीर्तन करतोस, भागवत कथा कशी करतो, कधीच नाही. तिने एकदाच मला एक वाक्य सांगितलं होतं, महाराज, पुरुषोत्तम नाही म्हणत मला, महाराज म्हणते, ए महाराज काय गमाय, तुला जीवनामध्ये कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं पोरा, पण तुला जीवनामध्ये कोणी तुटकं नाही म्हणलं पाहिजे. एवढं जरी केलं तरी खूप झालं गड्या. काय म्हणायची ती, तुला जीवनामध्ये कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं, पण जीवनामध्ये कोणी तुला तुटकं नाही म्हणलं पाहिजे. जीवनातला सगळ्यात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकलाय. छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना मोबाईल नव्हते खेळत आमच्या जिजाबाई साहेब, पिक्चरचे गाणे नव्हते ऐकतो, 4 दिवस हसूच्या ह्या मालिका नव्हत्या पाहत. गर्भवती माय मावलींनी ठरवायचा आपला मुलगा कसा घडवायचा आहे. आजकाल लोक म्हणतात या पोराला खूप मोबाईलचं पिसं लागलंय, हो खूप वेडं लागलंय. का नाही वेडं लागणार, तुम्ही प्रेग्नेंट झाल्यापासून तर 9 महिन्यापर्यंत नुसत्या मोबाईलच खेळल्या, खोटून खाली उतरल्या नाही, मग ते मोबाईल नाही खेळणार तर का हरिपाठ वाचल का. म्हणून आपला मुलगा चांगला घडावा असं जर प्रत्येक मायमाऊलीला वाटत असेल तर तिनं आपण गर्भवती असताना ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत, भागवत वाचलं पाहिजेत, हरिपाठ वाचला पाहिजेत, देवाचं चिंतन केलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मुलगा कसा घडवायचा, काय घडवायचा हे बापाच्या हातात नाहीये, कारण की माणसाच्या जीवनातली पहिली गुरु जर कोण असेल तर मातृदेव भव, आपली आई आहे. संस्कार हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे, आणि ते संस्कार जर तुम्ही लहानपणात दिले तर म्हातारपण तुमचा आनंदात जाईल. एका मायमाऊलीचं लग्न झालं, लग्न होताच नवरा मरण पावला. गर्भवती असताना एक छोटासा मुलगा झालाय, आणि तो मुलगा पहिल्या वर्गात गेला, आणि पहिल्या वर्गात गेल्यानंतर त्या मुलाने काय केलंय माहितीये, एक पेन्सिल घेऊन आला, चोरून आला, पेन्सिल चोरून घेऊन आला. ती पेन्सिल चोरून आल्यानंतर त्याने आपल्या आईला सांगितलं, ए आई ऐकलंस का ग, पेन्सिल आणली मी, काहीच म्हणली नाही आई. मुलगा दुसऱ्या वर्गात गेल्यानंतर एका मुलाचा कंपास चोरून आणला. असं पोरगं चोऱ्या करायला लागलं, चोऱ्या. मुलगा जसा जसा मोठा होत चाललाय तसा तसा मुलाच्या चोऱ्या वाढत चालल्या. बघता बघता मुलगा एवढा मोठा चोर झाला, एवढा मोठा चोर झाला की जिल्ह्यामध्ये नव्हे, तालुक्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामधला 1 नंबरचा दरोडेखोर झाला. एक वेळेस बँकेवर दरोडा टाकला, आणि दरोडा टाकत असताना बँकेच्या सेवकाचा खून केला. पोलिसांनी ताब्यात घेतला, आणि पोलिसांनी त्याला डायरेक्ट फाशीची सजा सुनावली.
शेवटची इच्छा विचारली, काय इच्छा आहे तुझी? काही नाही, मला माझ्या आईला भेटायचं हो. आईला असं वाटलं पोरग फासावर चाललंय, जाता जाता नक्की बँकेतले पैसे कुठं लपून ठेवले हे तर नसेल सांगत मला. आईला बोलवलंय, सर्व पोलीस मंडळी उभी आहे, फाशी देणारे जेवढे काही मंडळी तेही पाठीमागं उभे आहे, वकील उभे आहे, जज उभे आहे, सगळे मंडळी, आणि आईला समोर उभं केलं. मुलगा आईकडे गेला, आईचं दर्शन घेतलं ना, आईच्या 2 कानाखाली ठेवून दिल्या. पोलीस लोक म्हणत होते, वकील लोक म्हणत होते, अरे मूर्खा, जीवनभर चोऱ्या केल्या रे तू, जीवनभर लोकांच्या घरी डाके टाकलेस, आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा आईच्या तोंडात मारून चालला, तुला काही कळतं का? तो मुलगा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला आणि पोलीस लोकांना आणि साहेब लोकांना सांगू लागला, साहेब, आज मी जशा माझ्या आईच्या गालात मारल्या, हीच जर गालात मी पहिलीत असताना माझ्या आईने माझ्या गालात मारली असती. पहिली पेन्सिल चोरताना जर माझ्या आईने मला सांगितलं असतं, मूर्खा पेन्सिल चोरू नको, पाप येते, चुकीचं काम आहे, तर आज मी एवढा मोठा गुन्हेगार झालोच नसतो. याला कारणीभूत फक्त माझी आई आहे. म्हणून पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा, पोरांसाठी जमिनी कमवून ठेवण्यापेक्षा, पोरांसाठी फ्लॅट घेऊन ठेवण्यापेक्षा, पोरांसाठी एफड्या करून ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. ज्या ज्या मायबापांनी पोरांसाठी पैसे कमवले तेवढे सगळे मायबाप वृद्धाश्रम मध्ये पाहायला भेटतील तुम्हाला. सुनीती मातेने ध्रुव बाळाला सांगितलं, हे ध्रुवा, काय त्या नाशिवंत मांडीवर जाऊन बसतोस रे? अरे अशा मांडीवर जाऊन बैस की तिथून तुला विश्वामध्ये कोणी उतरवणार नाही. जा, कुठं असते ती मांडी? जगाच्या मालकाच्या मांडीवर जाऊन बस. कुठं असतो गाई तो देव? जंगलात असतो. आणि आई, जंगलात मी एकटा कसं जाऊ? काळजी करू नको, जाको राखे साईया मार न सके कोई, जो जग बैरी होय पर बाल नवा का होय. जा. अरे मुस्लिम समाजाची आई गावाला जात असताना आपल्या लेकराला सांगते, ए बेटा, सुनते हो ना, दिन में 5 बार नमाज पढ़ना, मैं गाँव को जा रही हूँ, आने के बाद आपको पूछूंगी. मला नाही वाटत या विश्वातल्या एखाद्या हिंदू माय माऊलीने आपल्या लेकराला सांगितलं असेल, बाळा, मी माहेरला चालले आणि तू संध्याकाळी दिवाबत्ती कर बरं, हरिपाठ म्हण, बजरंगबलीच्या दर्शनाला जा. का नाही करत आपण हे संस्कार? का नाही देत हे संस्कार? आणि मग तरुणपणा संस्कार नाही द्यायचे, लहानपणी संस्कार नाही द्यायचे, आणि म्हातारपणी म्हणायचं मग, ए बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, तूने नाही पाणी पाजिले. ध्रुव बाळ भगवंताच्या भेटीला निघाले. मध्ये नारदजी भेटले आणि नारदजीने विचारलं, हे बाळा, अरे कुठं चाललास? देवाच्या भेटीला. 5 वर्षाचा चिमुकलं बाळ आणि देवाच्या भेटीला लागला. अरे वेड्या, जंगलात जाशील तर तिथं सिंह आहे, वाघ आहे, तुझा नाश्ता म्हणून तुला खाऊन घेतील, जा घरी. ध्रुव बाळ सांगतात, तुम्ही नारदजी नाही हो. नारदजीला म्हणत होते, तुम्ही ध्रुव बाळ काय सांगता, तुम्ही नारदजी नाहीये. अरे वेड्यासारखं कसं बोलतो? मीच नारायण आहे, माझ्या हातात विणा आहे, मी नारायण देवाचं चिंतन करतो. नाही नाही नाही, तुम्ही नारदजी नाहीये. का? कारण की माझ्या आईने मला लहानपणी सांगितलंय की ज्यांना नारदजी भेटले त्यांना देव भेटतो, तुम्ही तर मला घराला जायला सांगता, म्हणजे तुम्ही नारदजी नाहीये. नारदजीच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. किती उत्कंठ आहे भगवंताच्या भेटीची अपेक्षा. पुसावे सिंहेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखे. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. नारदजीने ध्रुव बाळाला जो मंत्र दिलाय तो खूप सुंदर आहे. 12 अक्षरी मंत्र आहे. सर्वांनी 2 मिनिटं माझ्या पाठीमागं म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो
भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जय हो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवंताचं चिंतन सुरू झालंय 6 महिने भगवंताचं चिंतन केलंय अन्न पाण्याचा त्याग करून ओम नमो भगवते वासुदेवाय 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 भगवान परमात्मा प्रगट झाले ध्रुवबाळाने डोळे लावलेले भगवंताने आपला शंख ध्रुवबाळाच्या गालाला लावल्यानंतर भगवंताची स्तुती ध्रुवबाळ करता येते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यौन्त प्रविश मम वाचमिमां प्रसूतां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ध्रुवबाळाने भगवंताकडे बघितलं आणि भगवंताने ध्रुवबाळाकडे बघितल्यानंतर भगवंत हसले कोण हसले भगवंत हसले भगवंत हसल्यामुळं ध्रुवबाळ हसले ध्रुवबाळ हसल्यामुळं देवता हसली आणि देवता हसले त्याच्यामुळं शुकाचार्य हसले शुकाचार्य हसल्यामुळं राजा परीक्षिती हसला आणि राजा परीक्षिती हसल्यामुळं सर्व समाज हसला प्रत्येकाच्या हसण्याच्या मागचं कारण वेगळं वेगळं होतं ध्रुवबाळ का भगवंत का हसले भगवंत म्हणतात ए ध्रुवा ए ऐक ना बाळा अरे ऋषी मुनी माझं रात्रंदिवस चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाहीये रे मी अर्धा तास झालं तुझ्या समोर काहीतरी बोल ना रे बाळा ध्रुवबाळ का असले ध्रुवबाळ सांगता देवा तुझं स्वरूप पाहिल्यानंतर मला काय बोलता येणार आहे रे आणि ध्रुवबाळ असल्यामुळे देवता सुद्धा असली देवता विचार करू लागले असा जर जगाचा मालक आमच्या समोर उभा असता आणि त्यानं जर म्हणलं असतं काही मागा आम्ही तर मागण्याची लिस्टच करून ठेवली असती आणि देवता असले त्याच्यामुळे शुकाचार्य असले शुकाचार्य म्हणतात किती बावळट आहे हो देव अरे ज्याला देव भेटला त्याला काय मागायची गरज आहे हा हरी आला हाता मग कायची भय चिंता हरी आला हाता मग कायची भय चिंता लग्न झाले एका मुलीचं लग्न झाल्यानंतर ती माहेरला आल्यानंतर तिची ठकू नावाची मैत्रीण तिला भेटायला गेली का ग सकू कस काय ग तुझं सासर ती सांगू लागली बाई माझं सासर एवढं सुंदर आहे ना माझ्या वडिलांनी सासर नाही ग स्वर्ग पाहून दिलंय माझ्यासाठी बर बर चांगली गोष्ट आहे कसा आहे तुझा सासरा सासरा माझ्या वडिलापेक्षा जास्त प्रेम करतो ग माझ्यावर आणि सासू ग सासूचं तर काय वर्णन करू ग सासू तर आईपेक्षाही जास्त जीव लावतील देर ग अगं देर तो नुसता वरवर करत असतो मला छोट्या भावासारखं बहिणीसारखं इतका प्रेम करतो ना माझ्यावर खूप आणि ननंद ग ननंद सुद्धा मोठ्या बहिणीसारखा आदर करतो सर्वांचं विचारलं आणि सकूने ठकूला विचारलं ठकू ज्याच्यासाठी बापाचं नाव काढून त्याचं नाव लावलं सर्वस्वाचा त्याग करून ज्याच्यासाठी आपलं सर्व जीवन समर्पित केलं तो नवरा ग ठकू म्हणी बाई तो 4 महिने झाले मला बोलतच नाही काय म्हणली तो 4 महिने झाले मला बोलतच नाही
लग्न झाल्यावर मुलीने प्रेम करावं, मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं. मग सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. नाही मोर्शीत राहायचं तर अमरावतीला राहू, नाही पाळ्यात जमत तर आम्ही मोर्शीत राहू. हम दो हमारे दो और पीछे के दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम. ज्याला देव भेटला त्याला काय मागण्याची गरज आहे. आणि राजा परीक्षिती म्हणतो किती भाग्यवान आहे हो मी की मला तुमच्यासारखे गुरु भेटले, तुमच्यासारखे कथाकार भेटले. आणि अख्खा समाज असत होता, तो समाज विचार करत होता की राजा परीक्षिती सारखा श्रोता नाही आणि शुकाचार्यासारखे परत या विश्वामध्ये वक्ते होणं शक्य नाहीये. ध्रुवबाळ म्हणतात तेव्हा मला काहीच नको, पण भगवंत विचार करतात उद्या लोक मला म्हणतील अरे ते 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याला मागायचं कळत नव्हतं, पण हात देव आहे ना, दिलं पाहिजेत ना व्यवस्थित. म्हणून ध्रुवबाळाला आढळपद देऊन टाकलं. काय देऊन टाकलं? आढळपद देऊन टाकलं. जा पर कृपा राम की, ता पर कृपा करी सब कोई. भगवंताला सांगतात काही अपेक्षा नाही मला. भजन कीर्तन गाऊ में तेरा, नित उठ नाम ध्याऊ मैं तेरा. कृष्ण कृष्ण श्री राम, दयालु दया करो. संत साधु संत की संगत देना, नाम अपने की रंगत देना. अरे दास बना लो घनश्याम, दयालु दया करो. मैं तो जपू सदा तेरा नाम. रात्रंदिवस मी तुझं चिंतन करावं. भगवंताने वर दिल्यानंतर ध्रुवबाळ घरी आले. ज्या ध्रुव बाळाला सुरुची मातेने काढून दिलेलं होतं ती सुरुची माता पहिली आरती घेऊन होती. जा पर कृपा करी रघुराई, ता पर कृपा करी ही सब कोई. माणसाचा स्वीकार देवाने केला पाहिजे. तो माणसाने माणसाचा स्वीकार का करायचा? आम्ही चातुर्मासाला बोधेबाबा सोबत होतो. सायंकाळचं भजन सुटल्यानंतर बाबा दररोज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात जायचे. आणि मी बाबाचा खूप आवडता होतो. माझ्यावर खूप कृपा केली बाबाने. हे जे गायन करता येतं, 2 शब्द चाली म्हणता येतात, ती माझ्या बोधेबाबांचीच कृपा आहे. आम्ही तिथं बसल्यानंतर काही खादी कपडे घालून मंडळी आल्याने ते सांगू लागले, बाबा ओ बाबा ऐका ना, तुमचे शिष्य ज्ञानेश्वरजी मेश्राम हे टीव्हीला गेले, तुम्ही नाही कधी टीव्हीवर भजन केलं. ते लोक निघून गेल्यानंतर बाबांचा एक स्वभाव होता, बाबा सर्वांना बुवा म्हणायचे. काय म्हणायचे? बुवा, पुरुषोत्तम बुवा. मला बाबांनी एकदा सांगितलं, पुरुषोत्तम बुवा ज्याचे नाट पाठ त्याच्या कीर्तनाचा थाट. बाबांनी मला सांगितलं, पुरुषोत्तम बुवा माणसाने असं भजन नाही करू की लोकांनी आपल्यावर प्रेम करावं, माणसाने असं भजन करावं की पांडुरंगाने आपल्यावर प्रेम करावं. आणि मी जे भजन करतो ते माझ्या पांडुरंगाने माझ्यावर प्रेम करावं म्हणून. लोकांनी माझ्यावर प्रेम करावं. लोक कोणाचे झाले हो? अजिबात नाही. लोकांना आपल्यापेक्षा चांगला भेटला की पहिल्याला विसरणं हा लोकांचा स्वभाव आहे. ज्या पर कृपा करी ही कब सब कोई. देवानं आपल्यावर कृपा केली पाहिजे, देवानं आपला स्वीकार केला पाहिजे. आणि देवाने आपला स्वीकार करावा याच्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत ना. आपला स्वीकार आपल्यांनी करावा म्हणून आपण प्रयत्न करतोय, पण देवाने आपला स्वीकार करावा याच्यासाठी तुमचे माझे कुठं प्रयत्न आहे? देवानी म्हणलं पाहिजे हा माझा आहे. पण देव नका का म्हणे, पण तुम्ही तर देवाला म्हणा अगोदर. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी
म्हणून तर बघा, पैसे नाही लागत त्याला, फक्त जा त्याच्याकडे. देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हेची माझी सत्यवाचा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी देवाचा. एकदा म्हणा ना त्याला, जाऊन म्हणा. एकदा म्हणले ना तुम्ही, तुमचं कामच झालं. एकदा म्हणा फक्त. पण तुम्ही तसं कधीच म्हणत नाही. बायको माझी, लेकर माझे, मामा माझा, माझा काका माझा मी काका. ज्यांना तुम्ही आपलं म्हणता, शेवटी ते तुम्हाला जाळणार आहे. त्याच्यामुळं देव माझा मी देवाचा, हेची माझी सत्यवाचा, असं देवाला म्हणा. ध्रुव बाळाची कथा ही तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आदर्श आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन द्या मायांनो, मुलांना योग्य संस्कार द्या. तुम्ही जर मुलांना संस्कार दिले ना, तर निश्चित पुढचं भविष्य तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे. लहान लहान मुलं कथेमध्ये बडबड जरी करत असेल तर करू द्या, पण त्यांना कथेला घेऊन या हो. कारण सुकलेलं फुल देवाला आवडतच नाही हो, चांगलं फुल देवाला आवडतं ना. तुम्ही लग्नामध्ये सुकलेला हार घेता का चांगल्या ताज्या फुलाचा हार घालता हो? बायकोच्या गळ्यात चांगलाच हार घालता ना. रोज डे एक असतं बघा. रोज डे असतं ना ते, त्या दिवशी आपल्या जे जवळची व्यक्ती, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला गुलाबाचं फुल द्यायचं असतं. मग ते फुल तुम्ही चांगलं देता का सुकलेलं देता हो? मग माणसाला जर चांगलं फुल आवडतं तर देवाला म्हातारे कोतारे कसे आवडतील? देवाला सुद्धा तरुणच आवडतील ना. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. ज्या वयामध्ये भागवताची गरज आहे, ज्या वयामध्ये ज्ञानेश्वरीची गरज आहे, ज्या वयामध्ये गाथ्याची गरज आहे, ज्या वयामध्ये गीतेची गरज आहे, ज्या वयामध्ये हरिपाठाची गरज आहे, त्या वयामध्ये आजकालच्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल आहे. आज नवीन विद्यार्थी आळंदीला तयार होत नाहीये. त्यांच्या पुढे संभ्रम आहे, आम्ही करावं काय? लग्न करावं का पक्वा शिकावं, गायन करावं का कीर्तन करावं का संन्यास घ्या. बरं संन्यास घ्यायला जावं तर लग्न करावं वाटतं. बरं लग्न करावं तर बायकोला खाऊ काय घालावं, मोठा प्रश्न आहे नाही हो. आम्ही भाग्यवान आहे, आमचे देवीदास दादा आणि मी सोबत होतो आळंदीला. आम्ही असे काही वर्ष जीवनामध्ये आळंदीत काढले की त्यावेळेस मोबाईल नव्हते. देवीदास दादा होते का? अजिबात नाही, पर्यायच नव्हता. मधुकरी शिवाय पर्यायच नव्हता. आता दिवसेंदिवस वातावरण खराब झालं, त्याच्यामुळे नवीन तयार होत नाहीये ना. म्हणून ज्या वयामध्ये भागवत ऐकायचं, ज्या वयामध्ये कथा ऐकायची, ज्या वयामध्ये कीर्तन ऐकायचं, त्या वयामध्ये जर मनुष्य दुसऱ्या वळणाला जात असेल तर निश्चित भविष्य पुढे अवघड आहे. म्हणून मायांनो, मुलांना योग्य संस्कार द्या. हे तुम्हाला मी नाही सांगत, भागवत सांगतंय. म्हणून ध्रुव बाळाची कथा तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आदर्श आहे.